नमस्कार, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। नवीन वर्षाला सुरुवात होऊन आठवडा उलटला नाही तोच एका महिला मुख्याध्यापकाला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। सालेकसा तालुक्यातील सातगाव येथील श्रीविद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका अजया जागेश्वर चुटे व परिचर देवराज अनंतराम चिंधालोरे यांना एसीबीने 3000 रुपयाची लाच घेताना पकडले। तक्रारदार सातगाव येथील श्रीविद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये परिचर या पदावर 1997 पासून सेवेत असून त्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्याचे आदेश संबंधित विभागाने दिले होते। त्यानुसार 16 महिन्याची लाभाच्या फरकाचे थकीत बिल मिळण्याकरिता या शाळेच्या मुख्याध्यापिका अजया चुटे यांनी 5000 रुपयाची मागणी केली। 5000पैकी 2000 रुपये दुसरा संशयित असलेला परिचर देवराज चिंधालोरे यांच्यामार्फत स्वीकारून राहिलेली 3000ची रक्कम पगार झाल्यावर देण्यास सांगितले। त्यामुळे तक्रारदारास रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली। तक्रारीच्या अनुषंगाने 5 जानेवारीला सापळा रचून पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक मुख्याध्यापिका यांनी उर्वरित 3000ची रक्कम आरोपी लोकसेवक परिचर चिंधालोरे यांच्याकडे देण्यास सांगून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाच स्वीकारल्याने ताब्यात घेण्यात आले। संशयित लाचखोर आरोपीविरुद्ध सालेकसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, चंद्रकांत करपे, संजय कुमार बोहरे, संगीता पटले, रोहिणी डांगे, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। SCN न्यूज प्रतिनिधी, धन्यवाद। भेटूयात पुढील बातमीपत्रात।